भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेती हा येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत। यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना, जी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॉली खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते। या योजनेअंतर्गत सरकार जे आहे ट्रॉली खरेदीवर 50% अनुदान देत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होत आहेत। आपण आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती, या योजनेचे कोणकोणते फायदे आहेत, पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज जो आहे तो कोठे आणि कशा प्रकारे करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना ही प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याची आर्थिक अडचण जी आहे ते कमी करण्यासाठी राबविली जाते। या योजनेअंतर्गत जो शेतकरी आहे तो ट्रॅक्टरसोबत ट्रॉली खरेदी करण्यासाठी जे 50% अनुदान आहे ते मिळवू शकते। याचा अर्थ जर एखाद्या ट्रॉलीची किंमत समजा 2 लाख रुपये असेल तर शेतकऱ्याला फक्त 1 लाख रुपयेच द्यावे लागणार आहे आणि जे उर्वरित रक्कम आहे ते सरकार अनुदान म्हणून प्रदान करणार आहे। ही योजना विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, ज्या शेतकऱ्यांना महागडी साधनसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असते। याशिवाय अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे सामाजिक समावेशकता वाढते। या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढवून उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढवणे, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात यंत्रसामग्री उपलब्ध करून त्यांचा आर्थिक भार जो आहे तो कमी करणे। ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या वापरामुळे शेतीची कामे जलद आणि प्रभावीपणे होतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जे आहे उत्पन्न वाढते। शेतकऱ्यांना स्वतःच्या यंत्रसामग्रीवर अवलंबून राहण्याची संधी देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवते। आता या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेमध्ये पात्रता कोणकोणती आहे, म्हणजे कोणकोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत ते बघा। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। शेतकऱ्याच्या नावावरती जे योग्य जमीन आहे ते असणे आवश्यक आहे। जमीन जी आहे दुसऱ्याच्या नावावरती असेल तर जो अर्जदार आहे तो पात्र ठरणार नाही। अर्जदाराने यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा। अर्जदाराचे जे वय आहे ते 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे। लहान, अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते। आता या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचे कोणकोणते फायदे आहेत ते बघा। या 50% अनुदानामुळे शेतकऱ्यांना ट्रॉली खरेदीचा जो भार आहे तो कमी होतो। ट्रॉलीच्या वापरामुळे शेतमालाची वाहतूक जलद आणि सोपी होते, ज्यामुळे श्रम आणि वेळ वाचते। काही बँका आणि वित्तीय संस्था या योजनेअंतर्गत कमी व्याजदरामध्ये कर्ज देतात। स्वतःची ट्रॉली असल्यामुळे शेतकरी जो आहे तो इतरांवर अवलंबून राहण्याची जे गरज आहे त्या शेतकऱ्याची कमी होते। महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचा आर्थिक आणि सामाजिक जो विकास आहे तो साधला जातो। आता या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। पहिला आहे आधार कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून। दुसरा आहे 7/12 आणि 8 उतारा। तिसरा आहे जातीचा दाखला। चौथा आहे ट्रॉलीचे कोटेशन। त्याच्यानंतर आहे तपासणी अहवाल। त्याच्यानंतर आहे बँक खाते तपशील आणि 7वा आहे स्वयं घोषणापत्र। घोषणापत्र म्हणजे यापूर्वी कोणत्याही ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभ घेतले नसण्याचे प्रमाणपत्र। आता या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचा अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। या ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागतो। आता अर्ज करण्याची जे स्टेप बाय स्टेप माहिती आपण आता पाहूया। तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवरती जाऊन शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे। नोंदणीनंतर तुमचं जे नाव आहे आणि जो पासवर्ड आहे ते टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे। कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना निवडून जो तुम्हाला अर्ज आहे तो भरायचा आहे। जे डॉक्युमेंट चांगले आहेत म्हणजे जे कागदपत्रे चांगले आहेत ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे। अर्ज तपासून तुम्हाला तो अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे
सबमिट नंतर जे अर्जाची स्थिती आहे म्हणजे जे अर्जाचं स्टेटस आहे तुम्हाला त्या पोर्टलवरती तपासता येते। ऑफलाईन अर्जासाठी शेतकरी जवळच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये किंवा जनसेवा केंद्रामध्ये तुम्ही संपर्क करू शकता। या योजनेमध्ये अर्ज करताना काही तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे खास जबाबदाऱ्या आहेत, ते कोणत्या त्या बघा। शेतकऱ्यांनी खोट्या वेबसाईट आणि फसव्या योजनांपासून जे आहे ते सावध राहावे। उदाहरणामध्ये PM किसान ट्रॅक्टर अनुदान योजना या नावाने काही बनावट वेबसाईट ज्या आहेत त्या सक्रिय आहेत। ज्या वेबसाईट आहेत त्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात। कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सरकारी पोर्टल किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा। ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे। 50% अनुदानाच्या माध्यमातून जे शेतकरी आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने परवडणाऱ्या दरामध्ये मिळवू शकतात। ही योजना केवळ शेतीची उत्पादकताच वाढवत नाही तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवते। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा आणि आपली शेती अधिक समृद्ध करावी। शेतीच्या आधुनिकीकरणासाठी सरकारच्या या पुढाकाराचे स्वागत करूया आणि शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया। तर मंडळी, तुम्हाला मोबाईलवरून तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही। तुम्हाला कृषी विभागाशी जाऊन तेथे ऑफलाईन अर्ज करता येते किंवा तुम्ही CSC सेंटरमध्ये भेट देऊन तुम्ही अचूकपणे म्हणजे न चुकता तुम्हाला अर्ज करता येते। CSC सेंटरवाल्यांना माहीत असते की अर्ज कशाप्रकारे करायचा आहे। समजा तुम्ही मोबाईलमधून अर्ज कराल, मी शॉर्टकटमध्ये स्टेप सांगितले आहेत अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, पण तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन समजा तुम्ही अर्ज कराल तर फारच चांगलं। समजा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कराल, काही चुकलं तर तुमचा जो अर्ज आहे तो अपात्र होऊ शकतो, म्हणजे फेल होऊ शकतो। ठीक आहे, म्हणून जे आहे तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज करा। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।